शिष्य महाराज ही ईश्वर रचित सृष्टी अनंत कल्पापासून अनादी आहे. बरोबर आहे. पहिलं विधान काय केलं आहे? ही ईश्वर रचित सृष्टी अनंत कल्पापासून अनादी आहे. त्यात ज्ञानी मुक्त आहेत आणि अज्ञानी बद्ध आहेत. त्या सृष्टीमध्ये ज्ञानी मुक्त आहेत आणि अज्ञानी बद्ध आहेत. कोणी प्रपंच करून आनंदात आहेत आणि कोणी प्रपंच करून दुःखात आहेत. अशी प्रपंचधारा सारखी चालू आहे. प्रपंचाचा एक प्रवाह सारखा चालू आहे. कोणी प्रपंच करून आनंदात आहे, कोणी प्रपंच करून दुःखात आहे, कोणी मुक्त आहे, अज्ञानी बद्ध आहे. अशा तऱ्हेने प्रपंचाची धारा सारखी चालू आहे. ती जर स्वप्न समान म्हणावी क्या, ती जर स्वप्नासारखी असं म्हणावं तर एक क्षण घटका किंवा प्रहर कालपर्यंत स्वप्नाप्रमाणे असावी. जसं स्वप्न क्षणभर असतं, एक घटकाभर असतं किंवा एक प्रहरपर्यंत असतं. आणि स्वप्नाप्रमाणे अल्पकाल स्थायी संसार असेल. हा जर संसार स्वप्नाप्रमाणे असेल तर स्वप्न अल्पकाल असतं, तसा हा संसार सुद्धा अल्पकाल स्थायीच असणार. तर बंध अनादिकालचाच आहे असे म्हणता येणार नाही. कारण एका क्षणामध्ये उडतं आणि एका क्षणामध्ये समाप्त होतं. त्याला अनादिकालपासून आहे असं कसं काय म्हणायचं? तर बंध अनादिकालचा आहे असं म्हणता येणार नाही. आणि बंध निवृत्तीकरता सांगितलेली श्रवणादी साधने ही सर्व व्यर्थ होतील. बंधाच्या निवृत्तीसाठी सांगितलेली श्रवणादी सर्व साधने ही व्यर्थ होऊन जातील. काय सांगितलं? जर प्रपंच स्वप्नाप्रमाणे असेल, हा जागृत प्रपंच, तर स्वप्न प्रपंच अल्पकालीन असतो, अल्पकाल स्थायी असतो. त्याचप्रमाणे जागृत प्रपंच पण अल्पकाल स्थायीच असेल, अनादिकालपासून नसणार आहे. तर बंध अनादिकालचा आहे असं म्हणता येणार नाही. अनादिकालपासून बंद आहे असं म्हणता येणार नाही. मग जर बंध अनादिकालचा नाही आहे, मग त्याच्यासाठी जी साधनं सांगितलेली आहेत बंध निवृत्तीसाठी, त्याची काय जरुरी नाही ना. व्यर्थ होऊन जातात, काय जरूर नाही. कोष्टकामध्ये ही गोष्ट सांगतायत, भूमिका थोडी करतायत श्रीगुरु. कोट्यवधी वेळा स्वप्नाप्रमाणे प्रपंच मिथ्या आहे असे श्रवण केले. क्या? एक दोन वेळेला नाही, कोट्यवधी वेळा स्वप्नाप्रमाणे प्रपंच मिथ्या आहे असे श्रवण केले. शास्त्र विचार करून प्रपंचाच्या मिथ्यात्वा संबंधाने सांगितलेल्या युक्तींचा विचार करून क्या
शास्त्र विचार करून प्रपंचाच्या मिथ्यात्वा संबंधाने सांगितलेल्या युक्तींचा विचार करून मिथ्यात्व ठरले तरी अविद्येचा असा काही विलक्षण प्रभाव आहे काय? मिथ्यात्व निश्चित केलं तरी पण अविद्येचा असा काही प्रभाव आहे की जागृत व्यवहारास मिथ्यात्व म्हणतेवेळी मन मिथ्यात्वाविषयी साशंक होतेच होते. असा काही अविद्येचा असा काही विलक्षण प्रभाव आहे की जागृत व्यवहाराला मिथ्यात्व म्हणते वेळी, जागृत व्यवहार मिथ्या आहे असं म्हणायच्या वेळी मन मिथ्यात्वाविषयी साशंकत होते. कसं असेल मिथ्या? अजागृत दिसतोय, पाण्याने तहान बघते, पंख्याने हवा लागते, सगळं आहे, मग तो खराच आहे ना, त्याला मिथ्या कसं म्हणायचं? नाही म्हणायचं. अविद्येचा एवढा प्रभाव आहे की त्याला किती वेळेला सांगितलं, हजारो वेळेला सांगितलं, पण मन मिथ्यात्वाविषयी शंकाच करते. हे कशामुळे होतं? अरे भाई, अनादी काळपासून आपल्या मनावर जे बिंबलेलं आहे ना की प्रपंच सत्यच आहे, सत्यच आहे, सत्यच आहे. पाणी पिल्यामुळे तहान भागते, जेवल्यामुळे भूक भागते, बरोबर आहे, बोलता येतं, वाचता येतं, पंखा हवा देतो, या सगळ्या गोष्टी आपणाला खराच वाटतात. कारण एक जन्म नाही, अनंत कोटी जन्मामधून आपण आलेलो आहे आणि प्रत्येक वेळेला प्रपंच सत्य आहे, प्रपंच सत्य आहे, प्रपंच सत्य आहे असा आपण निश्चय केलेला आहे. ह्या प्रपंच सत्यत्वाचा पगडा एवढा आपल्या मनावर बसतो की ह्या जन्मामध्ये गुरुजीजवळ बसून स्वप्नांचा दृष्टांत घेऊन युक्तीने, अनुमानाने आणि आणखी इतर प्रमाणाने प्रपंचाला मिथ्या ठरवलं तरी विद्येचा असा काही प्रभाव आहे की ते प्रपंचाला मिथ्या मानायला तयार होत नाही. कसा असेल प्रपंच मिथ्या? नाही, स्वप्न मिथ्या आहे, बरोबर आहे, जागल्यानंतर काय होतं आहे भासत नाही. पण ह्या सगळ्या जागृत प्रपंचाला तुम्ही मिथ्या म्हणतायत, हे काय बुवा पटत नाही आपणाला, असं मन करतं की नाही? एक हा परिणाम कशाचा आहे? अनादिकालच्या प्रपंच सत्यत्व निश्चयाचा परिणाम आहे. पहिल्या जन्मामध्ये आपण निर्णय काय केला? प्रपंच सत्य. दुसऱ्या जन्मामध्ये प्रपंच खरायचा आहे, तिसऱ्या जन्मामध्ये प्रपंच खरा आहे, चौथ्या जन्मामध्ये हजारो अनादिकालापासून जेवढे प्रपंच आले त्या सगळ्या प्रपंचाला आपलं काय, हा खरा आहे, हा खरा आहे असा निश्चय आपला होतो ना. या जन्मामध्ये भगवत कृपेने आपणाला गुरु भेटला आणि गुरुने सांगितलं की प्रपंच मिथ्या आहे म्हणून, पण त्याचा आपला निश्चय होत नाही. अनादिकालच्या प्रपंच सत्यत्व निश्चयाचा हा परिणाम आहे. जी गोष्ट शास्त्र प्रमाण, विचार, युक्ती आणि विद्वानांचा अनुभव यांनी निश्चित झाली, तथापि त्या गोष्टीविषयी मनसांचक होणे याला दैव दुर्विलास म्हणतात. दैवाचा विलास. कसा विलास? दुष्ट विलास, दैव दुर्विलास. काय? जी गोष्ट कोणाने, जी गोष्ट म्हटलं का प्रपंच मिथ्यात्व, ही शास्त्र प्रमाणाने सिद्ध झाली, विचाराने सिद्ध झाली, युक्तीने सिद्ध झाली, दुसऱ्या लोकांच्या विद्वानांच्या अनुभवाने सिद्ध झाली,
तथापि त्या गोष्टीविषयी मन साशंक होणे यालाच काय म्हणायचं? दैव दुर्विलास. काय म्हणायचं? दैव दुर्विलासाचे लक्षण आहे. तशाच प्रकारची या शिष्याची स्थिती असल्यामुळे त्याने वरील शंका केली. बरोबर आहे. ही भूमिका बनवली कशासाठी? श्री गुरुच्या विश्लेषणासाठी. अनंत कोटी जन्मामध्ये आपण घोकलेलं आहे. काय गोष्ट घोकलेली आहे? की प्रपंच सत्य आहे, प्रपंच सत्य आहे, सत्यच आहे, सत्यच आहे, सत्यच आहे म्हणून. मग या जन्माने गुरुकृपेने, भगवत कृपेने आपणाला ज्ञान झालं की नाही प्रपंच मिथ्या. त्याच्यासाठी आपण प्रमाण कुठली वापरली? शास्त्र प्रमाण, विचार केली, युक्ती केली आणि विद्वान लोकांचा अनुभवही घेतला. तरी पण त्याविषयी शंका येते मनामध्ये. हा काय? दैव दुर्विलास. काय म्हटलेलं आहे याला? दैव दुर्विलास म्हणायचं. दैव दुर्विलासाचे लक्षण आहे. तशाच प्रकारची या शिष्याची स्थिती असल्यामुळे त्याने वरील शंका केली. बरोबर आहे. किती वेळेला सांगितलं, किती वेळेला समजावलं. श्री गुरु बाबा रे, येथपर्यंत तुला अनेक वेळा प्रपंच मिथ्यात्वाची सिद्धी करून दिली. काय केली? इथपर्यंत तुला अनेक वेळेला प्रपंच मिथ्यात्वाची सिद्धी करून दिली. बरोबर आहे. त्यात हेही सांगितले की सिद्धांत मतात बंध मोक्षाचा किंवा वेद सद्गुरूचा पारमार्थिक सत्यत्वाने अंगीकार नाही. काय? सिद्धांत मतामध्ये बंध सत्य आहे की नाही? पारमार्थिक रूप से सत्य नाही. बरं, मोक्ष तरी सत्य आहे की नाही? पारमार्थिक रूप से नाही. वेद हा पारमार्थिक सत्य आहे की नाही? तर नाही. सद्गुरू हे पारमार्थिक सत्य आहे की नाही? नाही. हे लक्षात आलं. काय काय स्वीकारलं आहे? बंध मोक्षाचा किंवा वेद आणि सद्गुरूचा पारमार्थिक सत्यत्वाने अंगीकार नाही. हे लाल करा, अधोरेखा करा. वेदांतामध्ये काय? सिद्धांत मतामध्ये बंधमोक्षाचा किंवा वेद सद्गुरूचा पारमार्थिक सत्यत्वाने अंगीकार नाही. मग काय? चैतन्य मात्र नित्यमुक्त आहे. फक्त चैतन्य हे नित्यमुक्त आहे. न वेद, न सद्गुरू, न बंध, न मोक्ष यापैकी कुठलीच गोष्ट पारमार्थिक सत्य मानली जात नाही सिद्धांत मतामध्ये. चैतन्य मात्र नित्यमुक्त आहे. आता अविद्या जर आहे तर अविद्याचा परिणाम चैतन्याच्या ठिकाणी नाना प्रकारचा होतो. त्याला काय म्हणतात? विवर्त म्हणतात. ही अविद्या वेगवेगळ्या आकाराने परिणाम करायला लागते. तेव्हा त्याचा नाना प्रकारचा परिणाम होतो. त्याला काय म्हणतात? विवर्त म्हणतात. तो विवर्त पदार्थ हजारो तिथे उत्पन्न जरी झाले तरी आत्मस्वरूपाची यत्किंचितही हानी होत नाही. कितीही जरी विवर्त पदार्थ उत्पन्न झाले, आरोपित पदार्थ उत्पन्न झाले, तरीही चैतन्य पदार्थाची कोणतीही हानी होत नाही किंवा चैतन्य प्रकारचा काहीही लाभ होत नाही. उदाहरणाने समजून शकतात. एखाद्या दोरीवर साप भासला
तर ती दोरी विषयुक्त होते का? नाही. किंवा त्या दोरीवर माळेचा भ्रम झाला, हाराचा भ्रम झाला, तर ती सुगंधित होते काय? नाही. कारण ती दोरी असते, त्याच्यावर विवर्त कोणाचा? सर्पाचा. विवर्त कोणाचा? माळेचा. केलात तर ती माळ सुगंधी होत नाही, किंवा माळ किंवा ती दोरी सर्पासारखी विषवाली बनत नाही. बरोबर आहे? त्याप्रमाणे आत्म्याचे ठिकाणी वैदिक कर्माचा किंवा उपासनेचा व्यवहार झाला, त्याचप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी वैदिक कर्माचा किंवा उपासनेचा व्यवहार झाला तरी पुण्य उत्पत्ती होत नाही. काय? आत्म्याच्या ठिकाणी वैदिक कर्माचा किंवा उपासनेचा व्यवहार जरी झाला तरी पुण्याची उत्पत्ती मात्र काय? होत नाही. किंवा अत्यंत निषिद्ध व्यवहार झाला तरी त्यापासून आत्म्याच्या ठिकाणी पाप उत्पत्ती होत नाही. आत्माच्या ठिकाणी तुम्ही चांगलं कर्म केलं तर पुण्य उत्पन्न होत नाही, आणि निषिद्ध कर्म केलं तरी पाप उत्पन्न होत नाही. पाप पुण्य हे कोणाचे धर्म आहेत? अंतःकरणाचे धर्म आहे. आणि अंतःकरण हा आत्मा नाही आहे, अंतःकरण हा अनात्मा पदार्थ. तेव्हा पाप पुण्य हे धर्म देखील कोणाचे आहेत? अनात्म पदार्थाचे, अंतःकरणाचे धर्म आहेत. हे आत्म्याचे पाप पुण्य हे धर्म नाहीत. हे काय सांगितलं आहे? लाल करा. आत्म्याच्या ठिकाणी वैदिक कर्माचा किंवा उपासनेचा व्यवहार झाला तरी पुण्य उत्पत्ती होत नाही, किंवा अत्यंत निषिद्ध व्यवहार झाला तरी त्यापासून आत्म्याच्या ठिकाणी पाप उत्पत्ती होत नाही. आत्मा कसा आहे? अधोरेखा करा. आत्मा असंग एक रस आहे. बरोबर आहे? जगत काल तरी झाले नाही म्हणून त्या जगताचा निषेध करण्याची आवश्यकताही नाही. कोणीही बद्ध नाही आणि कोणीही मुक्त नाही. तुकाराम महाराज यावर म्हणतात, मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. बद्ध असू तर मुक्त होईल ना. आम्हाला बंधन नावाची गोष्टच माहीत नाही. मग बद्ध नाही तर मुक्त कसं काय होईल? नाही होणार. जगत काल तरी झाले नाही म्हणून त्याचा निषेध करण्याची आवश्यकताही नाही. कारण कोणी बद्ध नाही, कोणी मुक्त नाही, अशी वास्तविक स्थिती आहे. हे मांडुक्य उपनिषदाच्या कारिकेत गौडपादाचार्यांनी स्पष्ट सांगितले आहे. हे काय केलेलं आहे? हे मांडुक्य उपनिषदाच्या कारिकेमध्ये गौडपादाचार्यांनी स्पष्ट सांगितले आहे, दिसणारे जगताचा स्वीकार करून बोलावयाचे म्हटले. काय? आता पॅराग्राफ बदला. दिसणारेपासून दिसणाऱ्या जगताचा स्वीकार करून बोलावायचं झालं तर काय? अविद्या आणि अविद्याचा परिणाम जगत, याचा चैतन्याशी कोणताही काली कधीही कसलाही संबंध नाही. अधोरेखा करा. काय?
अविद्या आणि अविद्येचा परिणाम जो जगत आहे याचा चैतन्याशी कोणत्याही काली संबंध नाही. असेल कसा? जगत झालेच नाही हा मुख्य सिद्धांत आहे. बरोबर, अधोरेखा करा. काय जगत झालेच नाही हा मुख्य सिद्धांत आहे. म्हणून प्रतीत होणारा बंध वेद, गुरु, श्रवणादी साधने, समाधी किंवा मोक्ष या सर्वांची प्रतीती स्वप्नाप्रमाणे अविद्याजन्य आहे. बरोबर आहे? काय सांगितलं? कळलं आहे का नाही कळलं आहे? अविद्या आणि अविद्येचा परिणाम जगत याचा चैतन्याशी कार्य मात्र संबंध नाही, कधीही संबंध नाही. असेल कसा? कारण जगत दोन विद्यमान वस्तूमध्ये संबंध असतो. एक वस्तू विद्यमान आहे आणि एक वस्तू अविद्यमान आहे, तर त्यांच्यामध्ये संबंध कसा प्रस्थापित होईल? मुलगा जिवंत आहे, पण जी दाखवायची मुलगी आहे त्याला ती विद्यमान आहे, तर त्यांचं लग्न होणार कसं? त्याचप्रमाणे दोन विद्यमान वस्तूमध्ये काही संबंध असू शकतो, पण एक विद्यमान आणि एक अविद्यमान यांच्यामध्ये संबंध असत नाही. बरोबर आहे? इथे काय सांगितलंय? अविद्या आणि अविद्येचा परिणाम जे जगत याचा चैतन्याशी कोणत्याही काली कोणताही संबंध नाही. अधोरेखा करा. हे समजून घ्यायचं आहे. असेल कसा? कारण जगत झालेच नाही ना, जगत झालेच नाही हा मुख्य सिद्धांत आहे. अधोरेखा करा, लाल करा. जग झालंच नाही, जग नाहीच आहे. म्हणून प्रतीत होणारा बंध, प्रतीत होणारा वेद, प्रतीत होणारा गुरु, श्रवणादी साधने, समाधी किंवा मोक्ष या सर्वांची प्रतीती स्वप्नाप्रमाणे अविद्याजन्य आहे. लाल करा याला. आणि त्यांच्या ठिकाणी होणारी बहुतकाळ स्थिरतेची प्रतीती ही पण अविद्याजन्य आहे. काय हे सुद्धा कसं आहे? त्यांच्या ठिकाणी होणारी बहुतकाळ स्थिरतेची प्रतीती ही अविद्याजन्यच आहे. हा सिद्धांत न जाणता किंवा अनंतकालाच्या संस्काराने पुन्हा पुन्हा निष्कारण प्रपंच सत्य वाटत असल्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की काय हा सिद्धांत न जाणता किंवा अनंतकालाच्या संस्काराने पुन्हा पुन्हा निष्कारण प्रपंच सत्य वाटत असल्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो. हे कशामुळे हा प्रश्न निर्माण होतो? सिद्धांत न जाणता. काय झालं? तुम्हाला ॲलर्जी आहे का? पंख्याची बंद करून टाका. बंद करा. त्रास होत असेल तर ते सहन करतील थोडा त्रास. थोडं दूर बसा. काय निर्णय झाला? वेद, गुरु, श्रवणादी साधने, समाधी, मोक्ष या सर्वांची प्रतिपत्ती स्वप्नाप्रमाणे अविद्याजन्य. आणि त्याच ठिकाणी बहुतकालाची किंवा स्थिरतेची प्रतीती ही पण अविद्याजन्यच आहे. हा सिद्धांत आहे ना. हे दोन्ही प्रपंचाचा भास होतो व अविद्याजन्य. प्रपंच दीर्घकाल आहे हे पण अविद्याजन्य. हा सिद्धांत न जाणता, न जाणण्यामुळे किंवा अनंत कालाच्या संस्काराने पुन्हा पुन्हा
निष्कारण प्रपंच सत्य वाटत असल्यामुळे काय झालं, अनंत कालाच्या संस्काराने पुन्हा पुन्हा निष्कारण प्रपंच सत्य वाटत असल्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की काय, की स्वप्नाप्रमाणे जागृती मिथ्या असेल तर क्षणभर किंवा घटकाभर प्रतीती व्हावी. काय, चला स्वप्न मिथ्या आहे ना, पण स्वप्नकालाची प्रतीती किती होती, अल्पकाळ, थोडा काळ होती. मग त्याप्रमाणे जागृत प्रपंच जर मिथ्या असेल तर त्याची प्रतीती क्षणभर किंवा घटकाभर होईल, बरोबर आहे. पण पुन्हा तोच तो विचार करणे अवश्य आहे. अरे निद्रा दोषामुळे क्षणमात्र असणाऱ्या स्वप्नामध्ये अध्यापक, अध्ययन, वेद, शास्त्र, पुराण, अध्ययनकर्ता, कर्म आणि कर्मफल यांची प्रतीती होऊन त्यांचे ठिकाणी सत्यतेची व स्थिरतेची भ्रांती होते स्वप्नामध्ये. तर जागृतीचे पदार्थही सर्व मिथ्या आहेत, त्यांचे ठिकाणी असणारे सत्यतेची व स्थिरतेची प्रतीती होते, तो भ्रम आहे. यावरून तू असा निश्चय कर की मी तुझा सद्गुरू 1, तुला केलेला उपदेश 2, तू शिष्य 3 आणि तुला प्राप्त होणारा मोक्ष 4 हे सर्व मिथ्या आहेत. जसे अग्रद देवाला स्वप्नामध्ये मिथ्या प्रतीतीचे विषय कोण कोण, सद्गुरू, वेदाधिक, शिष्य, हे सगळे विषय अनिर्वचनीय उत्पन्न झाले. अग्रद देवाला स्वप्नामध्ये मिथ्या प्रतीतीचे विषय सद्गुरू, वेद, शास्त्र, शिष्य हे अनिर्वचनीय उत्पन्न झाले. तसेच आता तुझ्या प्रतीतीचे असणारे विषय कोण, तुझ्या प्रतीतीचे असणारे विषय कोण, मी, सद्गुरू आदी करून सर्व अनिर्वचनीय मिथ्या आहेत. तुला जे प्रतीत होणारे विषय, पंख्याचा त्रास होतो तो बंद करून घ्या, कसं वाटत असं नाही ना. तुझ्या प्रतीतीचेच असणारे विषय कोण, मी, गुरु, सद्गुरू, शिष्य, शासन म्हणजे शिकवणं, सर्व अनिर्वचनीय मिथ्या आहे. हे सगळं काय, आता 21व्या कल्पाला सुरू करू. स्वप्नसृष्टीतील अग्रद देवाच्या कथेचा प्रारंभ. तुम्ही अग्रद देवाचं नाव घेतलं ना आणि त्याची कथा तुम्ही बोललात ना, नुसता संदर्भ सांगितलात, पण अग्रद देव कोण, त्याची कथा काय, हे काय आम्हाला माहीत नाही, तर ती सांगा. महाराज, अग्रद देवाचे स्वप्न सविस्तर ऐकावे अशी इच्छा आहे. श्री गुरु सांगतो, ऐक. अग्रद देवाची गोष्ट कल्पित असून थोडक्यात सर्व व्यवहाराचे वर्णन आहे. अग्रद देव नावाचा कोणी एक अनादी कालापासून निद्रिस्त होता. ही कल्पित गोष्ट आहे, कल्पना आहे ना. अग्रद देव नावाचा कोणी एक अनादी काळापासून निद्रिस्त होता. त्या स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की अग्रद देवाच्या स्वप्नाचं वर्णन आता केलं जात आहे. कोणाचं वर्णन केलं जात आहे? अग्रद देवाच्या स्वप्नाचं वर्णन आता केलं जातं.
अग्रदेवाला स्वप्नामध्ये काय काय दिसलं ते सांगतात. शरीराचे अमंगलत्व, मी चांडाल असून अनंत दुःखे भोगीत आहे. अस्थि म्हणजे हाड, मज्जा म्हणजे हाडातला जो पदार्थ आहे तो, रुधिर म्हणजे रक्त, त्वचा म्हणजे चामडी, मांस, मेद आणि वीर्य या सप्तधातूने माझे मुख भरले आहे. त्याला काय स्वप्न पडत आहे? मी चांडाळ आहे, मी अनंत दुःखे भोगीत आहे. आणि अस्थि, मज्जा, रुधिर, त्वचा, मांस, मेद आणि वीर्य या सप्तधातूने माझे मुख भरले आहे. बरोबर आहे. नरकातील भयंकर प्रसंगाचे वर्णन. ज्या वनात महाभयंकर व्याघ्र सर्पादी प्राणी आहेत, अशा वनात विचित्र स्वप्ने दिसत आहेत. क्या? ज्या वनात महाभयंकर व्याघ्रादी सर्पादी प्राणी आहेत, अशा वनात विचित्र स्वप्ने दिसत आहे. कोठे भयंकर प्राणी मला भक्षण करण्याकरता माझ्याकडे धावून येतात. कोठे रक्ताने भरलेल्या कुंडात पडलेले प्राणी दुःखाने हाहाकार करतात. कोठे तापलेल्या लोखंडाचे खांबास बांधलेले प्राणी रडतात. कोठे तापलेल्या वाळूतून अनवाणी पायाने जीवाना चालविताना दिसतात आणि त्यांना चालताना यमदूत लोखंडाच्या तप्त दंडाने मारतात. अशा रीतीची त्याने अनंत भयंकर स्थाने पाहिली. काय केलं? अशा रीतीने त्याने अनंत भयंकर स्थाने पाहिली. बरोबर आहे. त्याच एकदा असंही स्वप्नामध्ये बरं का, कोणाला? अग्रदेव. त्याच एकदा असंही दिसले की आपण पापकर्म करून असल्या भयंकर दुःखात प्राप्त झालो. असंही दिसलं की आपणही पापकर्म केलेले आहे आणि पापकर्म करून असल्या भयंकर दुःखाला प्राप्त झालेलं आहे. आता 24 स्वर्गभोगाचे वर्णन. कोठे उत्तम स्थानी देव विराजमान आहेत, त्या देवांचे दिव्य भोग आहेत. अमृताच्या दर्शनाने त्यांना तृप्ती होते, म्हणून त्याला क्षुधेची म्हणजे भुकेची किंवा तृषेची म्हणजे तहानेची पीडा होत नाही. कोणाला? स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवांना दिव्य भोग आहेत. अमृत दर्शनाने त्यांना तृप्ती होते, मग क्षुधेची किंवा तृषेची पीडा नाही. अशी देवांची शरीरे कशी आहे? मलमूत्र रहित प्रकाशमान शरीरे देवाची आहेत. अधोरेखा करा. देवाची शरीरे कशी असतात? मलमूत्र रहित प्रकाशमान देवाची शरीर, ज्यांचे सर्व शरीर दोषरहित असून सुगंधी आहे. अशा उर्वशीसारख्या अप्सरा देवापुढे नृत्य करतात. कधी कधी देव त्यांच्याबरोबर रममाण होतात. कधी इच्छेनुरूप अप्सरास बरोबर घेऊन उत्तम विमानातून विहार करतात. एकदा आपणही पुण्यवान होऊन दिव्यस्थानी बहुतकालपर्यंत अप्सरांची रममाण आहोत. अन्य पुण्य समाप्तीबरोबर एकाएकी मलमूत्राने भरलेल्या कुंडामध्ये पडलो, असे अग्रदेवाने पाहिले स्वप्नामध्ये. एकदा असे पाहिले की सर्वांचा अधिपती जो ईश्वर, त्याचे पुढे त्याचे सेवक उभे आहेत. कित्येक जीवांना तो ईश्वर व त्याचे सेवक दयाळू आहेत असे दिसतात. कित्येकांना ते भयंकर प्रतीत होतात. त्या वनात असणाऱ्या जीवांना त्यांच्या कर्मानुसार तो ईश्वर फळे देतो.
आणि काही ठिकाणी असंही पाहिलं, हे स्वप्नाचं वर्णन चालू आहे कोणाचं? अग्रज देवाच्या. बरोबर, भरतखंडाचे वर्णन. स्वप्नामध्ये तो पाहतोय की ब्राह्मण वेदाध्ययन करीत आहेत, कोणी यज्ञशाळेत उत्तम कर्मे करीत आहेत, कोणी गंगा नदीत पुण्यनिमित्त स्थाने करीत आहेत, कोठे ब्रह्मनिष्ठ आचार्य मुमुक्षूंना ब्रह्मविद्येचा उपदेश करीत आहेत. कोठे ब्रह्मनिष्ठ आचार्य मुमुक्षूंना ब्रह्मविद्येचा उपदेश करीत आहेत. त्या ब्रह्मविद्येने मुमुक्षू मुक्त झालेत. स्वप्नामध्ये पाहतोय. या रीतीने अग्रज देवाने क्षणमात्र स्वप्नात केवढं पाहिलं? एवढं सगळं पाहिलं. कोणी? अग्रज देवाने क्षणमात्राच्या स्वप्नामध्ये, क्षणमात्र स्वप्नात आश्चर्यकारक अनंत पदार्थ पाहिले. आणि त्यास असंही वाटते, एक वनस्वामी जो ईश्वर, तो आपल्या मुखातून नाना तऱ्हेची बीजे काढून वनाची सृष्टीची उत्पत्ती करतो आणि जलसिंचनाने पालन करतो आणि शेवटी मुखातून अग्नी काढून वनाचा दाह करतो. वनाच्या उत्पत्तीबरोबर माझी उत्पत्ती आणि वनाच्या दाहाबरोबर माझा दाह होतो. वनाचा दाह करून वनस्वामी एकटाच राहतो, परंतु सर्व वनाचे बीज त्याच्या शरीरात असते. ही प्रतीती स्वप्नातील वेदश्रवणाने अग्रज देवा स्वप्नातच झाली. ही प्रतीती काय? स्वप्नामध्ये जे वेदाचं श्रवण त्याने केलं, त्यामुळे अग्रज देवा स्वप्नामध्येच झाले. वारंवार आपले जन्ममरण ऐकून या वनातून बाहेर निघण्यास उपाय काय? की ज्या उपायाने माझा चांडाल भाव निवृत्त होऊन स्वतः सिद्ध असणारा देव भाव मला प्राप्त होईल. अधोरेखा करो. चांडाल भाव हा आरोपित होता. स्वतः सिद्ध कोण? देव भाव मला प्राप्त होईल. आचार्यांनी ब्रह्मविद्येचा उपदेश केला असता मुमुक्षू या वनातून बाहेर निघतो. काय झालं? आचार्याने ब्रह्मविद्येचा उपदेश केला असता मुमुक्षू या वनातून बाहेर निघतो. असे पाहून अग्रजदेव स्वप्नातच आचार्यास विधीपूर्वक शरण गेला आणि आचार्यांनी त्यास मिथ्या संस्कृत ग्रंथाचा उपदेश केला.